70,000 पगाराचं आमिष, बँकॉकमध्ये नोकरीचं स्वप्न आणि त्यानंतर थेट म्यानमारच्या कुख्यात सायबर गँगच्या तावडीत. काम केलं नाही तर मारहाण करतात, करंट देतात आणि एका मुलाला तर मारून टाकलंय. बीडच्या एका तरुणाने केलेल्या या व्हॉट्सअप कॉलमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पण म्यानमारमध्ये महाराष्ट्रातील तरुणांसोबत नेमकं काय घडतंय पाहूया. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता. नोकरीच्या शोधात घराबाहेर पडलेला बीडचा एक तरुण, मोठा पगार, परदेशात करिअर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न. पण ही स्वप्न काही दिवसातच एका भीषण सापळ्यात बदलली. बीड जिल्ह्यातील नांदूर घाटचा स्वप्नील काळुंखे सध्या म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रायंगल परिसरात अडकल्याचा दावा करत आहे. स्वप्नील हा एक ग्राफिक डिझायनर आहे. फेसबुकवर त्याला बँकॉकमधील नोकरीची जाहिरात दिसली. व्हॉट्सअपवर संपर्क झाला. महिन्याला 70,000 रुपयाचा पगार, मोफत राहण्याची आणि विमान प्रवासाची सुविधा अशा आमिषाला तो बळी पडला आणि 4 जून रोजी पुण्यावरून विमानाने तो बँकॉकला पोहोचला. पण विमानतळाबाहेर पडताच त्याचं आयुष्य बदललं. स्वप्नीलच्या म्हणण्यानुसार विमानतळाबाहेर एक कार आली. त्याला जबरदस्ती गाडीत बसवण्यात आलं. बंदुकीचा धाक दाखवत पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर 2 ते 3 दिवस जंगलातून प्रवास करून त्याला म्यानमारमध्ये नेण्यात आलं. तिथं ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये काम करण्यास भाग पाडलं जात असल्याचा त्याचा दावा आहे. इथं 500 ते 600 पोरं अडकली आहेत. काम नाही केलं तर मारहाण करतात, करंट देतात. एका बिहारच्या मुलाला तर मारून टाकलं आहे. ज्या ठिकाणी स्वप्नील आणि भारतीय तरुण अडकलेले आहेत त्याला गोल्डन ट्रायंगल असं म्हणतात. पण ते गोल्डन ट्रायंगल म्हणजे काय, थोडक्यात पाहूया. गोल्डन ट्रायंगल हा म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशांच्या सीमेवरील एक भाग आहे. पूर्वी हा भाग अफू आणि अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुख्यात होता. मात्र गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक म्हणजे सायबर स्कॅम, मानव तस्करी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि जबरदस्तीने ऑनलाईन फसवणूक करून घेणारी केंद्र उभी राहिली आहेत. मोठ्या पगाराच्या आमिषाने भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि आफ्रिकेतील तरुणांना या भागात आणलं जातं. तिथं त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जातात आणि त्यांना ऑनलाईन फसवणूक, क्रिप्टो स्कॅम, बनावट गुंतवणूक आणि रोमांस स्कॅम सारख्या गुन्ह्यांमध्ये काम करण्यास भाग पाडलं जातं. परिवारासोबत झालेल्या त्या कॉलमध्ये स्वप्नीलने काही धक्कादायक दावे केले. ते काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. $70,000 पगाराचं आमिष, पासपोर्ट हिसकावलं, म्यानमारमध्ये नेलं आणि ऑनलाईन स्कॅमचं काम करण्यास सक्ती केली. विरोध केल्यास मारहाण आणि करंट देण्यात आले. महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुण अडकलेले असून देशभरातील 700 ते 800 तरुण असल्याचा दावा स्वप्नीलने केला आहे. स्वप्नीलने आपल्या कुटुंबियांना व्हॉट्सअप कॉलवर आणखी एक धक्कादायक इशारा दिला. मी फोन केला तरच उचला. फोनवर शिवी दिली तर समजा माझ्यावर दबाव आहे. काही चुकलं तर लगेच मारून टाकतात. हा कॉल ऐकल्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांची झोप उडाली असून ते घाबरलेले आहेत. त्यांच्यातून 15-15, 16-16 तास काम करून घेतले जाते. नाही काम केलं तर त्यांना विजेचे शॉक असं मारले जाते. जेवण दिले जात नाही आणि त्यांना तर सांगितलं की आमच्या देखत माझ्या देखत 1-2 माणसं म्हणजे पोरांना मारून टाकलं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्याच्यावरून आम्हाला भीती वाटते की आणि कुणाला 5-6 वर्ष झालं तिथं लोक आहेत, त्यांना कुणाला पेमेंट नाही, काय नाही, गावाकडे पण घेत नाही, काहीच नाही. ते गेले होते 4 जूनला. त्यांना असं ऑनलाईन डेटा एंट्रीचं काम आहे म्हणून बोलवलं गेलं. पण तिकडे गेमलिंगचं काम, स्कॅमिंगचं काम करून घेतलं त्यांच्याकडून आणि त्यांना सांगितलं होतं की 70 ते 80,000 तुला पेमेंट भेटेल, तू ये. त्याच्यामुळे मग ते गेले आणि आता तिथे बोलतात ते तुला पेमेंट भेटणार नाही आणि 18 ते 19 तास तिथे काम करून घेतात आणि काम नाही केल्यावर त्यांना टॉर्चर करणे, मारणे, शॉक देणे, जेवण नाही देणे अशी त्यांच्यावरती अत्याचार केली जाते. तर आमची सरकारकडून हीच मागणी आहे की लवकरात लवकर काहीतरी करावे आणि माझ्या नवऱ्याला आणि त्यांच्यासोबत जे पोरं आहेत, माणसं आहेत त्यांना सुखरूप घरी आणावे. आणि आमचं बोलणं होतंय दिवसातून 10 मिनिट आम्ही बोलतात. त्यावेळेस ते तेच सांगतात की आम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये कसं पण करून काय पण करून आम्हाला इथून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतात. त्याला नोकरीमुळे बोलवलं तर त्याला म्हणले ये इथं पगार चांगला आहे म्हणून त्याला बोलवून घेतलं.
पण तिथं काम नाही चांगलं, 2 नंबरचं काम करायला त्याला सगळं. नाही काम केलं की टॉर्चर करते सगळ्या मुलांना. नाही जेवण देत नाही चांगलं, काही नाही. सगळ्याला विनंती आहे की माझं बाळ मला घरी दिलं. या प्रकरणाची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तपास सुरू केला. सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस महासंचालक, परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारमधील भारतीय दूतावासाला माहिती देण्यात आली आहे. भारतीय यंत्रणा म्यानमार प्रशासनाशी संपर्कात असून अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे स्वप्नील एकटाच नाही, त्याच्यासोबत नाशिक, धाराशिव, ठाणे, चाळीसगाव आणि महाराष्ट्रातील इतर भागातील अनेक तरुण या जाळ्यात अडकल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील बनावट नोकरीच्या जाहिराती, मोठ्या पगाराचं आमिष आणि परदेशातील आकर्षक संधी यांच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटबाबत आता पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या पगाराचं स्वप्न दाखवून तरुणांना परदेशात नेणाऱ्या अशा टोळ्यांपासून सावध राहण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे. स्वप्नील आणि इतर भारतीय तरुणांची सुरक्षित सुटका कधी होणार याकडे आता त्यांच्या कुटुंबियासह सर्वांचंच लक्ष लागलं आहे.